विकसित भारताच्या निर्मितीसाठी मॉलिक्युलर बायोलॉजी विषय या नव्या युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर हेमंत देशमुख यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने हाय मीडिया लॅबोरेटरीज च्या सहकार्याने ॲडव्हान्स टेक्निक्स इन मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयावर 2 दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर हेमंत देशमुख पुढे म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात आणि कृषी, वैद्यकीय, पशुसंवर्धन व पर्यावरण क्षेत्रात बळकट करण्यात मॉलिक्युलर बायोलॉजी हा महत्त्वपूर्ण विषय क्रांतिकारी ठरत आहे। सध्या भारताची अर्थव्यवस्था आगामी काही वर्षात 20 ते 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे। हे ध्येय साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे। देशाला आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याच्या या प्रवासात विद्यार्थ्यांनी योग्य विषयाची निवड केल्याबद्दल प्रवेशित विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले। कार्यशाळेमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीमधील प्रगत तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थी व संशोधकांना मोलाचे मार्गदर्शन आणि प्रायोगिक माहिती मिळाली। कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉक्टर अनिल पाटील, प्राध्यापक अनुराधा उंदीरवाडे, कुमारी मयुरी कुळरकर, प्राध्यापक संशोधक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन रिया राठोड यांनी केले।